नमस्कार विद्यार्थ्यांनो, चला तर आज आपण आरजे अकॅडमी या YouTube चॅनल वरती आपण मराठी व्याकरण पाहत आहोत। तर आज आपण अलंकार हा चॅप्टर पाहणार आहोत। मग अलंकार म्हणजे काय? भाषेचे अलंकार। अलंकार म्हणजे काय तर हे काय कोणाला सांगायची गरज नाहीये, परंतु भाषेचे अलंकार हे देखील आपल्याला माहित पाहिजेत। मग अलंकार म्हणजे काय? जशी एखादी महिला किंवा जसे एखादा पुरुष काही दागदागिने घातल्यानंतर त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं, त्याला आपण अलंकार असे म्हणतो। यामध्ये महिला वर्गांचं जास्त आकर्षण दागिन्यांकडे असतं, तसेच आता पुरुष मंडळी देखील दागदागिने किंवा गॉगल किंवा म्हणजे आपण एखादा अलंकार चढवल्यानंतर आपलं सौंदर्य अधिक खुलून दिसतं, अशाच अलंकारांना आपण सौंदर्याचे अलंकार म्हणतो। तसेच भाषेचे देखील अलंकार आहेत। मग ते अलंकार वापरल्यानंतर आपली जी भाषा आहे, मराठी भाषा आहे, ती अधिकच खुलून दिसते, म्हणून तिला देखील भाषेचे अलंकार आहेत। भाषेचे अलंकार। मग भाषेचे अलंकार याचे किती प्रकार आहेत तर भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत। पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार। मग शब्दालंकाराचे देखील उपप्रकार आहेत आणि अर्थालंकाराचे देखील उपप्रकार आहेत। मग शब्दालंकाराचे उपप्रकार किती आहेत? 3 आहेत। पहिला आहे अनुप्रास अलंकार, दुसरा आहे यमक अलंकार आणि तिसरा आहे श्लेष अलंकार। मग यांची व्याख्या आणि यांची उदाहरणे चला तर पाहूया। चला तर मग भाषेचे अलंकार त्यातील शब्दालंकार याचे आपण उपप्रकार पाहणार आहोत। तर ते किती आहेत? 3 आहेत। मग पहिला आहे अनुप्रास अलंकार। अनुप्रास अलंकार। मग या अलंकाराची व्याख्या कशी केली जाईल? चला तर व्याख्या पाहूया। कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती एकाच अक्षराची पुनरावृत्ती देऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार म्हणतात किंवा तेव्हा तेथे अनुप्रास अलंकार होतो। मग अनुप्रास अलंकार लक्षात कसा ठेवायचा तर अक्षराची पुनरावृत्ती, म्हणजे अक्षर आणि त्याची काय आहे? पुनरावृत्ती आहे, म्हणजे तेच अक्षर त्या कवितेच्या ओळीमध्ये किंवा त्या वाक्याच्या ओळीमध्ये परत परत आलेलं आहे आणि भाषेचं सौंदर्य वाढवत आहे, मग तेथे अनुप्रास अलंकार होतो। मग याचं उदाहरण देखील पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अक्षराची पुनरावृत्ती कशी होते ते। चला तर मग बालिश बहु बायकात बडबडला। बालिश बहु बायकात बडबडला। मग या वाक्यामध्ये किंवा या कवितेच्या ओळीमध्ये कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे? चला तर सांगा पाहू। ब ब ब तसेच ड ल या अक्षरांची काय झालेली आहे तर पुनरावृत्ती झालेली आहे। मग अनुप्रास या शब्दावरूनच तुम्ही याची व्याख्या लक्षात ठेवा आणि दुसरं उदाहरण पाहूया। आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा घरी। मग या वाक्यामध्ये किंवा या कवितेच्या ओळीमध्ये देखील कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे? र तसेच ज। या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे, तसेच क। या अक्षरांची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजे कवितेच्या चरणामध्ये जर एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल तर तो कोणता अलंकार आहे? अनुप्रास अलंकार हा आहे। तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला अनुप्रास हा अलंकार
समजला का? आणि जर समजला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपण आणखीन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या चॅप्टरचे जर लेक्चर हवे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला देखील विसरू नका. भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. दुसरा प्रकार यमक अलंकार.